तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्यानं मराठी प्रवाशाशी वाद घातलाय, तसंच हिंदीतच बोला अशी जबरदस्ती केली आहे। काय आहे एकूण प्रकरण पाहूयात। आता मावळा भाषा बोलू नकोस तू। आपसे क्या बोला था? काय बोलला? काय बोललास तू? मैंने कहा मला तू सांगणार कोण हिंदीत बोल? अरे मला सांगणार कोण तू हिंदीत बोल? मराठी नहीं आती तो मैं कैसे कोण तू सांगणार मला हिंदीत बोल? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मुंबईत मराठी भाषेला सातत्यानं सापत्न भावाची वागणूक दिली जाते। विशेषतः मध्य रेल्वेला मराठीचं वावडं आहे का असा सवाल विचारला जाऊ लागलाय। मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्थानकात प्रवाशानं तिकीट मागताना मराठी बोलल्याने तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला तिकीट नाकारल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। बक्कल कुठे तुझं? नाव काय तुझं? क्या बक्कल कुठे? नावाचा बक्कल कुठे तुझ्या? अरे नावाची प्लेट कुठे तुझ्या? हसतोयस का? नावाची प्लेट कुठे आहे? आपको कोई अथॉरिटी नहीं कि आपको दिखाऊं मैं, ठीक है? का? आपको कोई अथॉरिटी दाखव ना मला। नाव काय तुझं? मैं आपके पास- नाव काय तुझं? मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत बोला, मी माफी मागणार नाही असं संतापजनक विधानही रेल्वे कर्मचाऱ्यानं केलंय। मला मराठी येत नाही असं म्हणत हिंदीत बोलण्याची जबरदस्ती बुकिंग क्लर्कनं प्रवाशावर केल्याने मराठी माणसाचा राग अनावर झाला आणि त्यानं संपूर्ण घटनाक्रम मोबाईलवर रेकॉर्ड केलाय। माफी माग माझी तू। मैं माफी तू नहीं सांगणार कोण मला हिंदी बोल म्हणून? आप हिंदी में हा, बोलिए। तू तशी बोलला नाहीस, तू रिक्वेस्ट केली नाहीस, एक सेकंड बाद तू रिक्वेस्ट केली नाहीस तू। आणि तू मराठीत राहतोयस ना, मराठी पाहिजे तुला, यायला पाहिजे, लक्षात ठेव, कळलं ना? जास्त शहाणा या होऊ नकोस. घटनेनंतर प्रवाशानं रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मराठी एकीकरण समितीने त्यांच्या सोशल साइट्सवर पोस्ट केलाय। खरं तर मुळात या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठी भाषेची दरवेळी गळचेपी होणं हा दुर्दैवी प्रकार आहे आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही याचा निषेध करतो। पण मराठी एकीकरण समिती अशी किती ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे किंवा किती ठिकाणी जाब विचारणार आहे? सरकारने यावरती ठोस पर्याय काढावा आणि हा भाषिक कलह, प्रांतिक कलह थांबवा। केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती असलेल्या राज्यातील भाषा शिकणं हे बंधनकारक असतं। बँका, रेल्वे आणि इतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांना परराज्यातील भाषा शिकावी लागते। महाराष्ट्रात मात्र या नियमाची खुलेआमपणे पायमल्ली करून मराठी भाषेचा सातत्यानं अपमान करण्यात येतो। मुंबईत तर मराठी भाषेवरून केल्या जाणाऱ्या अपमानजनक घटनांमध्ये सातत्यानं वाढच होताना दिसून येते, तर दुसरीकडे मराठी माणसांना नोकरीवर घेणार नाही अशी भूमिका काही परप्रांतीयांकडून घेतली जाते। या रेल्वे कर्मचाऱ्यानं पुन्हा एकदा मराठी भाषेचा अपमान केल्यानं रेल्वेलाही मराठी भाषेचं वावडं आहे असं दिसून येत आहे। अमोल पेडणेकर, झी 24 तास।